मित्रांनो आजच्या मैदानाचा गुलालाचा मानकरी आपल्या सोबत आहे. बाया काय नाव आहे बैलाच? बैलाचं नाव लक्ष आहे. लक्ष. लक्ष 40 नाव मला वाटतं भरपूर ठिकाणी घेत. हो घेते. बैल भरपूर दिवस झाले बाहेर नव्हता काढला. हो काढला नव्हता कारण की पहिऱ्यासाठी घोळ याचा त्यामुळं. आता बैल एवढा पळतोय तर देखील पायऱ्याला अडचण येते. काय असं काय होतं नक्की? आजच्याच मैदानात आम्हाला कळलं की चांगली चांगली टॉपची बैलवाली आम्हाला फोन करत होती, पण आमच्या पात्रती निरोप काय पोचवत नव्हती माणसं. जवळचीच माणसं होती त्यामुळे काय बोलायचं आता असा विषय होत होता. बैल ह्यो आपल्या दावणीला कधी आला? 1 महिने झाले. 3 महिने झाले. 3 महिन्यात किती होते ना गुलाल केलं? 5-7 गुलाल झाले. ते 5-7 गुलाल झाले म्हणजे भरपूर झालं तसं म्हणा गेलं तर. कारण आम्ही काय लोक ना बैल घेतात, बैल सांभाळतात, त्याच्यावर पैसे खर्च करतात आणि बैल विकतात तरी गुलाल होत नाही. आपल्या बैलानं 3 महिन्यात 5-7 गुलाल केले. बैल जसा आपल्याकडे आलाय तेव्हापासून गुलालातच राहिलाय. फक्त मध्ये 1-5-6 मैदान वेळेस पण ही झाले. आता सहकारी आज कोण कोण होते? सहकारी अमोल आहे, उत्कर्ष शेठ आहेत, होमा शेठ आहेत, ऋषी आहे, वडील आलेत, भावाला आहे. आज गाडी कुणाच्या नावा पळाली? वडूजकरांच्या नावा पळाली. वडू शिरसवडीच्या नावा पळाली गाडी. असं आता पायरा ज्यावेळेस आपण करतो का नाही त्यावेळेस आता आपल्याला गुलाल राहायचं असतं, त्या हिशोबाने आपण त्या नियोजनाने पायरा करत असतो. त्यावेळेस असं काय बघता पुढच्या बैलात की बाबा ह्यो जर बैल घातला तर कमीत कमी आपण गुलालात राहणार? कसं आहे बैलाचा विषयच नाही. बैल येऊ 3 फेर पळतो, बैलाला फक्त गाळा देणारा बैल पाहिजे. मग कोणाची बी गाडी असू द्या काय आपण मग भेट नाही असा विषय. कुठला म्हणजे खांदी कुठला आहे? उजवीनं फिट 1 खांदी. हो 1 खांदी फिट. हो. आता तुमचे हे पण सहकार्य आहेत त्यांना पण विचारूया. दादा तुमचं काय सहकार्य असतं? माझं काय मी नियोजन आणि बैलाचं सगळं काय बघतो. आता नियोजन करायचं म्हणलं तर जुनी जाणती लोक करतात, तुम्ही एकदम जवान आहे. नाही ते अनुभव आपले मित्रच देतात मला, त्यांच्याबरोबर आपण करत असतो. मित्रांनो ऋषी पण आहेत, त्यांचं बी भरपूर सहकार्य असते. कारण बैल ज्यावेळेस असतात ते बक्कासूर सोबत असतात, अजून सर्वसामान्यांची बैल सगळ्यांच्या बैलासोबत असतात. ऋषी कायम तुम्ही सगळ्यांना सपोर्ट करता किंवा साथ देता, काय सांगायचं? आपण कायम सगळ्यांसोबतच असतो, असं बाहेरचा असो किंवा गावातला असो, पण आपण सगळ्यांना सपोर्ट करतो. असं कोणाला नाव बिव ठेवत नाही. बैलांविषयी आपलं प्रेम आहे त्यामुळे बैलांना सपोर्ट आपण सगळ्या करतो. आता ऋषी तुम्ही ह्या बैला सोबत येताना त्यावेळेस तुमचं काय सहकार्य असतं की मैदानात गेल्या सुट्टीला किंवा पुढे धरायला? पुढे धरायला असतो, सुट्टीला पण असतो. सुट्टीला पण असतो, पुढे धरायला पण असतो. पुढे धरायला पोरं कमी असल्यामुळे पुढे धरायला लागला. आता ह्या बैलात ना तुम्हाला वेगळं काय असं वाटतं ऋषी? आता तुम्ही भरपूर बैल सोबत असता किंवा धरता, पुढे सुट्टीला असता, ह्या आपल्या बैलात काय वेगळं वाटलं? बैल सुट्टी बसणं कडव स्पीड एकच, कंटिन्यू स्पीड लावतो. कोण पण असतो शेजारी मग गाडी पास होऊन देणार. गाडीला किती स्पीड लागली नाही आज बघितली 3ऱ्या सेमीत. आता बैलाला दिसतोय लंपी झालाय मित्रांनो, तरी देखील गुलालात राहतोय, आणल त्यावेळेस गुलालात राहतो. हो आणल्यापासून गुलालातच आहे. पायरा आता चांगलं फोन यायला लागले त्याचा. पोयरासाठी आपण आपल्या गावात फोन खूप गेले पण त्यांनी आपल्यापाशी निरोप दिला नाही. आज मैदानात गाठ पडल्यावर सगळे लोक म्हणायला लागले आम्ही तुम्हाला फोन केला नाही, पण आज सगळ्यांना सांगितलं सगळ्यांना बैल देणार आहे आम्ही, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, फोन आम्हाला करत जावा, दुसऱ्यांना कोणाला करत जाऊ नका. आम्ही नंबर दिलं त्यामुळे काय आता विषय नाही, पायऱ्यासाठी अडचण नाही येणार. म्हणजे आज मला वाटतं थोडक्यात आनंद भरपूर आहे. आनंद झालाय खूप. तर मित्रांनो बैल त्यांच्याकडे आलाय, पण काय असते माहिती आहे काय, जेवढा लाख मोलाचा किमतीचा बैल द्यायचा, एखादा विश्वास ठेवायचा, म्हणजे ते शेट पण म्हणजे त्यांचं कसं असतंय मनाचं माहित आहे का. एखादी वस्तू द्यायची म्हणलं ना तर आपण एखाद्याला उसने पैसे द्यायचे असले तरी देत नाही. एवढा मोठा बैल त्यांच्या दावणीत दिलाय. काय सांगाल शेट, विश्वास भरपूर आहे तुमच्या? शेटचा विश्वास भरपूर आहे आपल्या. शेटचा काही विषय नाही, आपल्याला भावासारखेच मानते तिथे बैल आणि घरातलंच आपलं संबंध असले जायचंय. काय शेट तुमचं कोणत्या गावचं आहे?
शेट अमरावतीच आहे ते. अमरावती विनोद दामाई नाव आहे त्यांचं. त्यांचं आहे लक्ष 44. तुम्हाला सांगू का की त्यांची 4थी पिढी आहे बैलगाडी क्षेत्रातली. एक चांगले त्यांचे आहेत ना अमरावतीमध्ये खूप नाव आहे. एक 2-1000 फायनल आहेत. म्हणजे 4थी पिढी आहे त्यांची घरची. म्हणजे थोडक्यात मला वाटतं अनुभव भरपूर आहे. अनुभवलंय आणि लक्षाचं एवढं आहे ते बैल 8 महिने झालं घेतलाय. म्हणजे कमीत कमी आतापर्यंत एक 80 फायनल आहेत. म्हणजे तिकडं अमरावती 1 नंबरचं 1 नंबरचं आहे. आणि बैल 8 महिन्याच्या अगोदर 16 लाखाचा बैल आहे. सगळ्यां बैला बरं पळालाय टॉपच्या तिकडच्या. म्हणजे मला वाटतं तिकडं रेकॉर्ड केले ते ना. रेकॉर्ड आहे 1 नंबरच्या फायनल. आणि मी अशीच शुभेच्छा करतो की ह्या पण आपल्या घाटावर त्याचं नाव होईल मोठं. तुम्ही तुमच्या दावणीला आलाय, तुमच्या दावणीचं नाव होईल, शेठचं बी नाव तर उंचवल, ही शुभेच्छा करतो. धन्यवाद.